नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोदावरीची आरती कोणी करायची यावरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ सेवा समिती यांच्यामध्ये वाद उद्भवलेला असताना आता पर्यावरण प्रेमींनी देखील यात उडी घेतलेली आहे। या आरतीसाठी या संपूर्ण परिसरात 11 चौथरे उभारण्याचा प्रस्ताव आहे। मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार रामकुंड परिसरात असं कुठलंही परमनंट अथवा टेम्पररी स्ट्रक्चर उभारता येणार नाही अशी भूमिका आता नमामि गोदावरी या फाउंडेशनच्या याचिकाकर्त्यांनी घेतली आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण वादाला एक नवीन दिशा मिळाली। आपल्यासोबत राजेश पंडित आहेत नमामि गोदावरी फाउंडेशनचे। राजेशजी, नेमकी याचिका काय आणि आपला आक्षेप काय? आधी गोदान मग आरती। बेसिकली आपल्याला जी आरती करायची आहे ती गोदावरीची करायची आहे। त्याच्यासाठी गोदावरीचा श्वास मोकळा होणं अत्यंत गरजेचं आहे। ऑलरेडी न्यायालयाने गठीत समिती जी आहे विभागीय आयुक्तांची, त्यांनी ऑलरेडी आदेशित केलेलं आहे की सर्व नदीपात्रातलं कॉन्क्रीट काढून टाकायचं आहे। तर ते आपण खालपर्यंत केलेलं आहे, पण आता या वरच्या रामकुंड वगैरे परिसरामध्ये अजूनही तळ कॉन्क्रीट आहे। आता आपण तो डिकॉन्क्रिटाइज ऑलरेडी करत नाही आहे आणि नव्याने कॉन्क्रिटायझेशन करतो आहे, जे तर ते माननीय उच्च न्यायालयाने अलाउ केलेलं नाही आहे। आता हा जाणून बुजून अवमान होईल म्हणून आम्ही त्यांना लीगल नोटिसेस पण दिलेल्या आहेत की आपण आधी कॉन्क्रीट मुक्त गोदावरी करा आणि त्याच्यानंतरच पुढचा विचार करा। 11 चौथरे जे या ठिकाणी उभारायचे आहेत त्या संदर्भातली नेमकी आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे की तसं काही करू नका, जेणेकरून मान्य उच्च न्यायालयाचा हा जाणीवपूर्वक अवमान होईल। आता लेट अस सी, म्हणजे त्यांनी जर पुढे ते गेले तर मग आम्हालाही नाईलाजानी मान्य उच्च न्यायालयात परत जावं लागेल। गेल्या काही दिवसांपासून गोदावरीच्या आरतीवरून जो वाद सुरू आहे त्या अनुषंगानं अनेक वर्ष आपण गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी काम करता आहात। किती वेदनादायक आहे? अतिशय वेदनादायक आहे। कोणी गोदावरीचा आवाज, तिचा स्वतःचा आवाज ऐकत नाही आहे। बेसिकली तिचा रिस्पेक्ट करण्यासाठी आपल्याला आरती करायची आहे, तर तिला प्रदूषणमुक्त, शोषणमुक्त, अतिक्रमणमुक्त करणे याच्यासाठी पहिल्यांदा सगळ्यांनी मागणी करायला पाहिजे। आणि ती जर सगळे एवढा आवाज जो होतो आहे सगळा, तर हे सगळे लोक जर एकत्र झाले तर गोदावरीला खरंच तिचा रिस्पेक्ट मिळवून देण्यासाठी आहे ना एक 2 महिन्याचा कालावधी खूप आहे। सगळे मिळून जर एकत्र झाले तर गोदावरी प्रदूषण शोषणमुक्त होईल आणि मग तिचा सन्मान करण्यासाठी आपण सगळे मिळून आरती करूयात। खूप खूप धन्यवाद। तर अशा पद्धतीनं आता या संपूर्ण वादामध्ये गोदा प्रेमी जे आहेत ते देखील पुढे आलेले आहेत। कुठल्याही प्रकारचं बांधकाम या संपूर्ण परिसरात केल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल याची आठवण आता एका लीगल नोटीसद्वारे त्यांनी संपूर्ण यंत्रणांना केलेली आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या वादामध्ये पुढे नेमके गोदा प्रेमी, गोदावरीचे सगळे सेवक काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।